हॅलो एव्हरीवन. IBPS PO क्लर्क SOचा जो रिझल्ट लागला याच्यामध्ये IBPS PO आणि क्लर्क या दोन्ही परीक्षा पास करणारा रोहित कांबळे आपल्यासोबत आहे. रोहितचं सिलेक्शन IBPS PO आणि क्लर्क या दोन्हीमधून एकाच बँकेमध्ये झालेलं आहे, बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया झाल्यामुळे त्याचं पोस्टिंग देखील कोल्हापूर जिल्ह्यातच असणार आहे आणि अर्थातच तो PO म्हणून जॉईन होईल. तर त्याने तुमच्यासोबत त्याची जर्नी शेअर करावी अशी मी त्याला रिक्वेस्ट करतो. खास करून इंटरव्ह्यू प्रिपरेशन त्याने कसं केलं आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स कसे टर्निंग पॉईंट ठरले हे त्याने सांगावं. इंटरव्ह्यू त्याला चांगले मार्क्स पडलेत, 75 मार्क्स पडलेत आउट ऑफ 100 आणि हे खूप चांगले मार्क्स आहेत. बऱ्याच मुलांना फार कमी मार्क्स पडलेत, अगदी 40-50 इतके कमी मार्क्स पडलेले आहेत. पण इंटरव्ह्यूचं चांगलं प्रिपरेशन केल्यामुळं त्याला चांगले मार्क्स पडले आणि हेच माझ्या मते याच्या फायनल सिलेक्शनमध्ये एक मेजर रोल प्ले केलेला आहे. तर याची ही जर्नी कशी होती ही तुमच्यासोबत शेअर करावी. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव रोहित शिवाजी कांबळे. मी राधानगरी तालुक्यातील कासरबोते या छोट्याशा गावातून बिलॉंग करतो आहे. माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड BE इलेक्ट्रिकल आष्टा डांगे कॉलेजमधून झालेलं आहे आणि मी 2018पासून प्रिपरेशन करत आहे. पण 2018 नंतर 2020मध्ये काही फॅमिली प्रॉब्लेममुळे मला घरीच जावं लागलं आणि एक 2-3 वर्ष मला घरातूनच प्रिपरेशन करावं लागलं. पण आपण म्हणतो की घरून तेवढं प्रिपरेशन होत नाही, तुम्हाला घरातून बाहेर पडावंच लागतं. जर तुम्हाला लवकर सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला घरापासून लांब राहायलाच लागतं. त्याच्यानंतर मी एक वर्ष झालं की फुल प्रिपरेशनसाठी मी कोल्हापूरमध्ये आलो. कोल्हापूरमध्ये मी लायब्ररी जॉईन केली आणि तिथून मी फुल्ली फोकसली मी IBPS POसाठी प्रिपरेशन करत आहे. त्याच्यानंतर जर आता बऱ्यापैकी तुम्हाला प्रीबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे, पण जर मेन्सबद्दल जर बोलायचं झालं तर मेन्सची आपली जी मार्क्स असतात फायनलमध्ये ती खूप चांगले मॅटर करतात. कारण जर तुम्हाला मेन्समध्ये जर लीड असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या मार्क्सवर डिपेंड राहता येत नाही. तर त्यासाठी जर मेन्सच्या मार्क्स जर द्यायचे असतील तर मी माझ्या प्रिपरेशनमध्ये मेन्ससाठी ओली बोर्ड आणि स्मार्ट किडा ह्या 2 टेस्ट रेफर केल्या. स्पेशली मी ओली बोर्ड फुल लेंथ मॉकसाठी देत होतो आणि सेक्शनलसाठी मी स्मार्ट किडा ही मॉक टेस्ट देत होतो. त्याच्यानंतर जर मी स्पेसिफिकली जर इंटरव्ह्यूसाठी जर बोलायचं झालं तर इंटरव्ह्यू मला एक गेम चेंजिंग ठरला. मी मॉक इंटरव्ह्यू घेण्यासाठी फ्युचर प्रोसाठी इथं आलो. पण जेव्हा मी पहिला मॉक इंटरव्ह्यू सरांच्याकडे दिला तेव्हा पूर्ण मला घाम सुटला होता आणि सरांनी म्हणजे भरपूर चुका काढल्या होत्या. तर खरं सांगायचं तर 2 दिवस मला जेवणच गेलं नव्हतं, कारण की भरपूर चुका सांगितल्या होत्या आणि मेजर म्हणजे माझा गॅप दिसत होता. एक 5 वर्षाचा माझा जो 5-6 वर्षाचा गॅप दिसत होता. तेव्हा सरांनी सांगितलं होतं की हा गॅप कुठेतरी भरून काढला पाहिजे. पण जर गॅप भरून काढायचा असेल तर म्हणजे पूर्ण खोटं बोलून पण चालत नाही, कारण ते इंटरव्ह्यू पॅनलला समजते की खरं बोलते की खोटं बोलते. त्यामुळं सरांनी सांगितलं होतं की जे म्हणजे जेन्युइन जर सरांनी सांगितलं होतं की मला कन्व्हिन्स करता आलं तरच तुम्ही इंटरव्ह्यू पॅनलमध्ये त्यांना कन्व्हिन्स करा. जर मला कन्व्हिन्स नाही झालं तर तुम्ही तो पॉईंट सांगू नका. तर त्याच्यानंतर जेव्हा मी दुसऱ्या दिवशी मला यायला सांगितलं सरांनी, पण मी दुसऱ्या दिवशी आलो नाही. मी डायरेक्ट तिसऱ्या दिवशी थोडंफार प्रिपरेशन करून आलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग सरांच्या कमेंट चांगल्या होत्या की पहिल्या दिवसापेक्षा थोडंफार इम्प्रूव्हमेंट आहे. तेव्हा जरा मग पॉझिटिव्हिटी दिसायला लागली की काहीतरी म्हणजे पॉझिटिव्ह होऊ शकतं. त्यामुळे फुल प्रिपरेशन म्हणजे मी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असं केलं होतं, कारण की मी 2022ला पण IBPS PO इंटरव्ह्यू दिला होता. तेव्हा रिटर्नमध्ये मला 2च मार्काचं लीड होतं, त्यामुळे फायनल काय झालं नव्हतं. त्यामुळे मी ह्या वर्षी अजून केलं होतं की मी काटावरच आहे आणि रिटर्नमध्ये, आणि मला इंटरव्ह्यूला चांगली प्रिपरेशन करून मला फायनल सिलेक्शन घ्यायचं आहे. त्यामुळे मॉक इंटरव्ह्यू घेणं हे तर गरजेचंच होतं.
त्यामुळं एक 4 मॉक तरी मी सरांच्याकडं मॉक इंटरव्ह्यू दिलेले आहेत. मग त्यातून ज्या चुका असतील, मग लास्टच्या दिवशी संकेत सर वगैरे असतील, त्यांनी ज्या चुका सांगितल्या, कुठल्या क्वेश्चनचा आन्सर कसं द्यायचं वगैरे ते सांगितलं. त्यामुळं इंटरव्ह्यू हा तुमचा गेम चेंजिंग ठरू शकतो कुठल्याही एक्झाममध्ये. काही मुलं कसे करतात की रिटर्नमध्ये जरी मार्क म्हणजे एकेकांचं रिटर्न चांगलं असतं, मेन्स चांगली गेलेली असते, त्यामुळं इंटरव्ह्यूवर जास्त फोकस करत नाहीत. पण ह्या वर्षी 2 शिफ्टमध्ये IBPS PO इंटरव्ह्यू झाले, IBPS PO एक्झाम 2 शिफ्टमध्ये झाली आणि नॉर्मलायझेशन इतकं घाण झालं की प्रेडिक्शनच करता येत नव्हतं की आपल्याला मेन्समध्ये किती मार्क पडू शकतात. त्यामुळं मी असं अजून केलं होतं की मी काटावर बाउंड्री लेवलवर आहे आणि मला इंटरव्ह्यूची प्रिपरेशन चांगली करायची आहे. मग सरांनी किती जरी चुका सांगितल्या तर मी 3-4 दिवस कंटिन्यू सरांच्याकडे येऊन मॉक इंटरव्ह्यू देत होतो. आणि असेही काही आता हे झालेले आहेत की जे काही माझे आता मित्र ज्यांनी मॉक इंटरव्ह्यू दिली नव्हती. आता माझा एक मित्र SBI क्लर्कमध्ये होता, मग क्लर्कमध्ये असल्यामुळे त्याने काय मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिले नव्हते. इंटरव्ह्यू चांगला गेला होता, पण त्यांचं जे इंटरव्ह्यू पॅनलचं जे ऑब्झर्वेशन असतं ते वेगळं असतं. सगळ्या क्वेश्चनचे आन्सर म्हणजे बऱ्यापैकी देऊन सुद्धा त्याला फक्त 40 मार्क दिलेले आहेत ह्यावेळी, म्हणजे काटावर पास केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की मॉक इंटरव्ह्यू हा तुमचं म्हणजे किती महत्त्वाचा आहे ते. थँक्यू. ओके, करंट अफेअर्ससाठी म्हणजे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते. माझी स्पेशली सांगायचं झालं तर मला PDF मधून वगैरे वाचणं थोडं बोरिंग वाटतं, तर मला स्वतःच्या नोट्स काढायला आवडतात. तर मी अड्डा 24 अड्डाच्या आशिष गौतम जे सर आहेत त्यांच्या व्हिडिओतून मेन म्हणजे प्रत्येक न्यूज मी रिटर्न करायचो. जर म्हणजे न्यूज व्यतिरिक्त आणि ते काही एक्स्ट्रा पॉईंट सांगतात किंवा म्हणजे ही बँकेचे हेडक्वार्टर किंवा रिव्हिजन जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं. मग ते पूर्ण ते त्या इन्स्टिट्यूशन वगैरे असेल किंवा कुठलं तरी हेड बँकेचे जे आधीचे प्रोडक्ट्स वगैरे असतील किंवा आधीचे MU वगैरे झालेले असतील ते सगळं एका पेजवर सगळं नोट्स आपले लिहून काढायचे आणि त्या नोट्स रिवाईज करायच्या. हे माझं करंट अफेअरचं स्ट्रॅटेजी होती. आणि माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट होते ते क्वांट आणि रिझनिंग, कारण की माझं इंग्लिश थोडंसं वीक होतं आणि मला थोडा वेळ लागण्याचं कारण हे इंग्लिशच होतं, कारण की इंग्लिशमध्ये कमी मार्क्स पडायचे. सो माझा फोकस जास्त क्वांट आणि रिझनिंगवरच होता. क्वांटमध्ये DI आणि तुमचं अरिथमॅटिक स्ट्रॉंग तुमचं पाहिजेच, कारण की मेन्समध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला अरिथमॅटिक आणि DIवरच डिपेंड राहता येतं. प्लस आता क्वांटमध्ये मेन्समध्ये तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे मेन्स लेवलचे येतात. क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा आता न्यू पॅटर्न आलेला आहे की सिरीज वगैरे येतात, 2-3 सिरीज दिलेल्या असतात तुम्हाला आणि त्याच्यातून तुम्हाला एक वेगळेच क्वेश्चन विचारलेले असतात. पण हे जर तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही ते सहज टॅकल करू शकता. रिझनिंगमध्ये मेन्सला काही वेळा असं होतं की तुम्हाला पझलवर म्हणजे डिपेंड राहता येत नाही. आपण प्रीला तर आपल्याला ऑफकोर्स तुम्हाला पझल सगळे सॉल्व्ह करावे लागतात, पण मेन्समध्ये काही वेळा तुम्हाला पझल सॉल्व्ह होत नाहीत. मग अशा वेळी तुम्हाला मिसनिलीजचा जो पार्ट आहे रिझनिंगमध्ये, कोडेड इनइक्वालिटी असेल, कोडेड ब्लड रिलेशन असेल, कोडेड डिरेक्शन असतील किंवा तुमचे जे कॉज अँड इफेक्ट्स वगैरे जे बाकीचे व्हर्बल जे क्वेश्चन असतील तर त्यातून तुम्हाला मेन्सला रिझनिंगमध्ये मार्क्स मिळू शकतात. कारण की हे सब्जेक्ट असतात जे आता रिझनिंगमध्ये जे इफेक्ट्स आणि कॉज वगैरे हे जे क्वेश्चन असतात इन्फरन्सचे वगैरे, ते तुम्हाला बाकीच्या मुलांच्यापेक्षा 3-4 मार्क तुम्हाला जास्त देतात. कारण की पझल मेन्समध्ये जर काही मोठी पझल्स असतात, जर तुम्ही एका पझलमध्ये अडकला की तुमचा पूर्ण एक 6 ते 7 मिनिटं तुमचे वेस्ट होतात. त्यामुळे पहिला तुमचा स्ट्रॉंग पॉईंट करा की तुम्ही मिसलेनियस क्वेश्चन आहेत ते पूर्णपणे तुमचे चांगले करा. त्याची कमीत कमी वेळात तुम्ही जास्त त्याची प्रॅक्टिस करा. हेच रिझनिंगसाठी. आणि स्मार्ट किडावर तुम्हाला रिझनिंगसाठी फ्रीमध्ये तुम्हाला टॉपिक टेस्ट किंवा भेटून जातात. म्हणजे प्रत्येक टॉपिकच्या तुम्हाला एक अरिथमॅटिक किंवा रिझनिंगचे तुम्हाला क्वेश्चन फ्रीमध्ये तुम्हाला भेटून जातात. ते तुम्ही जरी सॉल्व्ह केले तरी तुमची स्पीड वाढण्यात तुम्हाला मदत होते आणि तेच तुम्हाला मेन्समध्ये पण कामाला येते. पण मेन्सचा जरी अभ्यास करत असला तरी तुमचा म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही प्रीची एक मॉक द्यायलाच पाहिजे. तर ती तुम्हाला स्पीड मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही प्रीची एक मॉक देत असाल तर मी दररोज प्रीची एक मॉक देतच होतो.
माझं भले इंग्लिश माझं एक वीक होतं, मला इंग्लिशमध्ये प्रत्येक वेळी मॉकमध्ये पण कमी यायचे, पण रिझनिंग आणि क्वांटमध्ये माझे बऱ्यापैकी चांगले मार्क्स यायचे. त्यामुळे मी प्रत्येक वेळी दर दिवशी म्हणजे आठवड्यातले 5 ते 6 दिवस तरी मी प्रीचे एक सेक्शन म्हणजे प्रीचे एक मॉक देतच होतो. मग मेन्स असून दे किंवा प्री असून दे ती द्यायचीच तुम्हाला. ती तुम्हाला मेन्समध्ये पण कामाला येते, की मेन्समध्ये तुम्हाला ते स्पीड मेंटेन करण्यासाठी पण तुम्हाला ते कामाला येऊ शकते. मॉकसाठी ओलीबोर्ड आणि स्मार्ट किडा. फायनल मेसेज हाच आहे की माझी एक जी चूक होती की म्हणजे मी म्हणजे मेंटॉरशी मी संपर्क केला नव्हता. कारण की मी सरांनी सांगितलं असेल की मी ह्या क्लासचा नाही आहे, फक्त मी मॉक इंटरव्ह्यूसाठी इथं आलेलो. पण याच्या अगोदर सुद्धा मी सरांच्या म्हणजे इथं क्लासमध्ये यायचो मॉकसाठी वगैरे, आणि संकेत सरांच्या थोडंफार मी कॉन्टॅक्टमध्ये होतो, कारण संकेत सर आमच्या जवळ म्हणजे गावच्या जवळच आहेत, त्यामुळे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. पण ते सुद्धा म्हणतात की म्हणजे जास्त कम्युनिकेशन माझं नसल्यामुळं ते म्हणतात की जर तुमचा मेंटॉर जर तुम्हाला तुम्ही जर मेंटॉरशी संपर्क साधला तर बऱ्यापैकी तुमचं सिलेक्शन लवकर होऊ शकतं. आणि माझा ड्रॉबॅक हाच होता की मला एवढे का म्हणजे एवढा टाईम लागण्याचा मागचा एक ड्रॉबॅक होता की मी मेंटॉरशी संपर्क साधत नव्हतो, की तुमच्या चुका काय आहेत, की तुम्ही कुठं लॅक करताय, कुठं तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत. आता इंग्लिश माझं वीक आहे तर मी कुठल्या तरी मेंटॉरला भेटून ते म्हणजे कव्हर करायला पाहिजे होतं, ती माझी चूक होती. पण फायनली आता झालेलं आहे सिलेक्शन. थँक्यू. सो रोहितने खूप छान सांगितलं बघा. खास करून प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तर त्याने सांगितलीच, आणि यामध्ये त्याने एक महत्त्वाची गोष्ट मेन्शन केली ती म्हणजे करंट अफेअर्स जो आहे हे त्याने कसं केलं, आणि करंट अफेअर्सपेक्षाही त्याचा जो फोकस होता हा कोअर सब्जेक्टवर होता. इंग्लिश जरी वीक असलं तरी क्वांट आणि रिझनिंग या 2 विषयावर त्याचं चांगली पकड होती, आणि त्याचा त्याने फायदा करून घेतला. आणि त्याचबरोबर त्यानं सगळ्यात महत्त्वाचं हे सांगितलं की इंटरव्ह्यू प्रिपरेशन किती महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ऑफिसर बनायचं असेल तर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करणं फार फार गरजेचं आहे. बरीच मुलं मी आजकाल बघतो मॉक इंटरव्ह्यू देतच नाहीत किंवा मॉक इंटरव्ह्यूला घाबरतात. तर असं होत नाही. लक्षात घ्या की तुम्ही मॉक इंटरव्ह्यू देत नाही याचा अर्थ काय, तर तुम्हाला त्या जॉबची व्हॅल्यू नाही आहे. तुम्ही विदाऊट प्रिपरेशन इंटरव्ह्यूला जाता याचा अर्थ काय होतो की तुम्ही त्या जॉबला व्हॅल्यू करत नाही, तुम्हाला त्या जॉबची आवश्यकता नाही. आणि हे बरोबर समोर जे इंटरव्ह्यू पॅनल मेंबर्स असतात ते बरोबर या गोष्टीला पकडतात आणि तुम्हाला सगळं चांगलंच म्हणतात. कधी पण इंटरव्ह्यूला कोणीही असं म्हणत नाही की तुझा वाईट इंटरव्ह्यू गेला, चांगलं बोललास, स्माईल देतात, आणि मार्क्स ज्यावेळी तुम्ही बघता त्यावेळी 40 मार्क्स असतात. कम्फर्टेबल करून देतात इंटरव्ह्यूवर सगळ्या गोष्टी, पण सगळ्या गोष्टी ह्या ऑब्झर्व केल्या जातात. जसं याने सांगितलं की पहिल्या इंटरव्ह्यूला त्याला मी बऱ्याच गोष्टी इम्प्रूव्हमेंट करायला सांगितल्या होत्या. मेन म्हणजे त्याने इम्प्रूव्हमेंट केल्या, आणि केल्यानंतर त्याने अजून 3-4 इंटरव्ह्यू दिल्यानंतर एक फायनली कॉन्फिडन्स जो आला, त्यामुळे त्याचा स्कोर जो आहे तो 75 आउट ऑफ 100 आला. त्यामुळे इंटरव्ह्यू प्रिपरेशन फायनल सिलेक्शनमध्ये मोठा रोल प्ले करतं, आणि त्याचं प्रिपरेशन ऑब्व्हियसली आम्ही करून घेत असतो. आणि त्याने एक महत्त्वाचा विषय मांडला की मेंटॉरशी तुम्ही संपर्कात राहिला पाहिजे. म्हणजे तुमचा एखादा सपोज पेपर अवघड गेला तर लगेच तुम्ही कॉल केला पाहिजे. मला कॉल करा, निनाद सरांना कॉल करा, किंवा जे कोण मेंटर आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. पेपरचे जे स्कोर कार्ड आलं, स्कोर कार्ड तुम्ही शेअर केलं पाहिजे, कशावर मेहनत करू, किंवा तुम्ही एक आठवड्यातून एकदा एक मेसेज केला, सर मी असं असं करत आहे. तुम्ही जर राईट ट्रॅकवर असाल तर लगेच मी सांगणार हां बरोबर आहे, राईट ट्रॅकवर आहे. मग तुम्हाला त्याप्रमाणे स्वतःचं प्रिपरेशन बाबा आहे की नाही हे एकदा कळलं की कॉन्फिडन्स येतो. जर नाही कळलं तर तुम्हाला ते प्रिपरेशन चेंज करता येतं. या गोष्टी फार फार महत्त्वाच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मोठा रिझल्ट देणाऱ्या गोष्टी आहेत. आज बघा SBI क्लर्कचे आता मेन्स आहे, आणि SBI क्लर्क मेन्सला मी ऑलरेडी सांगितले काय काय करायचं ते, पण बरीच मुलं अजूनही जे मी सांगितले ते फॉलो करत नाहीत. मग त्या मुलांना जर भेटली मला तर मी सांगणार अरे बाबा हे असं करत आहेस तू, हे करू नको, चेंजेस कर. पण ती मला भेटलीच नाही तर मी त्यांना कसं सांगणार. त्यामुळं अशा मुलांनी म्हणजे तुम्ही जर प्रिपरेशन पुढे जे करणार आहे योग्य वेळी तुम्ही मार्गदर्शन घेणं मेंटॉरचं फार फार आवश्यक आहे, जर तुम्हाला लवकर सिलेक्शन पाहिजे असेल तर. सो रोहितनं फार कष्टामधून हे यश मिळवलेलं आहे.
आणि ज्याने कष्टामधून यश मिळवलेलं असतं त्याला यशाची खरी किंमत कळते, असं माझं तरी प्रामाणिक मत आहे. मान्य आहे त्याला वेळ लागला, पण या वेळेमुळेच त्याला आज या जॉबची व्हॅल्यू कळलेली आहे. आणि माझ्या मते निश्चितच तो एक चांगला बँकर बनेल आणि चांगला बँकर म्हणून काम करेल याची मला खात्री वाटते. सो धन्यवाद रोहित, आणि परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. आणि क्लासतर्फे फेलिसिटेशन करताना आम्ही त्याला पुढे जर प्रिपरेशन करणार असेल तर स्टाफ सिलेक्शन रेल्वे याचं प्रिपरेशन करावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही जे अड्डा 247चं बुक आहे आपलं GKचं GK GSचं ते आम्ही तुला भेट म्हणून देत आहोत.